आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एकनाथ शेठ मुंबईकर चिंद्रण. तर त्याच्यानंतर आमचे मित्र सुप्रसिद्ध गायक आणि चिंद्रण टीमचे पाकेस किरण दादा घोंगे. तर सन्माननीय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर, त्याचबरोबर शिवाजीराव दुर्गे. एकनाथ शेठ देशेकर साहेब, शिवाजीराव दुर्गे साहेबांची काल आपण उपस्थिती इथे बघितली. रामदरी इथे आलेले आहेत. म्हणजे रोहिदास पाटील आणि माझे ते वर्गमित्र आहेत, क्लासमेट. आम्ही एकत्रित खऱ्या अर्थाने शालेय जीवनामध्ये वापरलो. रामदरे साहिलने अतिशय उत्तम गोलंदाजी केली. तर सुप्रसिद्ध गायक आपण पाहतो आदरणीय किरण घोंगे यांचे इथं शुभागमन. यावा पण अतिथी मंचावर आपलं रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रण आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. स्पर्धेची आज दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री मलंग वाजे लगेचच संग्रामी लेबान राहुल काटे जास्त वेळ घेऊ नका, कारण आजच्या दिवसातली अंतिम लढत असेल. बघा टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे आणि पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि 15 मिनिटाच्या पूर्वी तुम्ही जर 3 षटक हाताळलं नाही, त्याची पूर्तता केली नाहीये, तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. मॅच ऑन. पहिल्या चेंडूवर तडाखा. क्या बात आहे. आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. फलंदाज मयूर म्हात्रेच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक येतोय. शानदार षटकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न फलंदाज मयूरचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. टॉस गमवलाय. खरं तर श्री मलंग वाबनचे संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी वाटेला आले आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय खरं तर षटकार. मयूरच्या बॅट मधून आपण पाहतो षटकाराच्या साहाय्यानं अकाउंट ओपन केले जाते. इथे बॅटिंग करत असताना वाबनच्या टीमचं वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक. अतुल काटे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. हलक्याने खर तर कॅप मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधून गोळीच्या वेगाने सुसाट जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे. षटकारानंतर येतोय हा मयूरच्या बॅट मधून चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. टोटल 10 धावा पॉझिटिव्ह सुरुवात करून देताना सलामीवीर मयूर आपण पाहतो. मयूर म्हात्रे आणि संकेत रानडे अशी सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चांगले बॅटिंग परफॉर्मन्स राहिले. अद्याप श्री मलंग वाबनची टीमची सुरुवात दमखम दाखवली ती म्हणजे मयूर म्हात्रेने. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील प्रहार केला जातोय. विस्फोटक बॅटिंग मयूर म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा. वाईड लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू जातोय ओव्हर दी रोप. 4 या 4 धावेच्या मदतीने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी स्लोअर वन मध्ये प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूला फेकून दिलं सरळ ऑन साईडला सीमारेषा पलीकडे चौकार आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 14 धावा धावा फलकावरती. दुसरी रात्र आपण पाहतो. खरं तर स्पर्धेची आमदार चषक 2025 मध्ये तमाम पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं सरचे स्वागत. तसेच प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. इथे देखील वाईड लॉंग ऑनला क्लिअर करून चेंडू मारायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली जाईल. टीम वाबंदेच्या खात्यामध्ये एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल धाव फलकावरती धावा 15. तर टोटल धावा फलकावरती 15 आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अतुल काटे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 16 धावा धाव फलकावरती जोडले जातात. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवले. बॅटिंग करत असताना टीम वाबंदेने मयूर म्हात्रे आग उकळणारी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू अद्याप खेळले आणि 4 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो.
पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. सलामीचे फलंदाज इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, शॉट स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धावेचा प्रयत्न जरूर, एक धाव मिळेल अशा रीतीने एक षटकाची होईल समाप्ती. एक षटकाचे क्रेस टोटल धाव फलकावर धावा जोडल्या गेले ते म्हणजे बिनबाद 17 धावा. तर एक षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा श्रीमलंग वामनजे संघ जाऊन पोहोचला. टोटल बिनबाद 17 धावा फलकावरती. प्राप्ती लाईव्ह खरं तर आपण इथे पाहतो, प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि ज्यांचा खरं तर चांगला सपोर्ट असतो ते म्हणजे अशोक गोंधळे वाबंजे यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला शुभेच्छा. ते देखील वाबंजे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतो प्रमोद पावशे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट टाइम ओव्हर द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, वाईड स्ट्रॉंग आपला खेळाडू तैनात. एक धाव जरूर खात्यामध्ये जोडले जाते, एक धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल 18 धावा फलकावरती लागलेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवली ती म्हणजे मयूर म्हात्रे आणि संकेत रानडेने. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, तिथून मात्र एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली गेली. टोटल धावा फलकावर धावा लागले ते म्हणजे 18 धावा. इथे देखील हेलिकॉप्टर लगवलं तर ऑन साईडला खेळाडू तैनात आणि तिथे मात्र सेफ फॅन्स. पहिला करंट झटका बॅटिंग करत असताना श्रीमलंग वाबंजे संघाला फलंदाज संकेत रानडे बॅक टू द डगआउट. पहिलं षटक खूप महागडं राहिलं होतं. गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्कवर आला आणि 17 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र कमबॅक करून देत असताना गोलंदाज प्रमोद पावशे आपण पाहतो 2 चेंडू अद्याप टाकलेले आहेत. 1 विकेट्स खात्यामध्ये त्याच्या आणि 1 धाव जरूर त्याच्या खात्यामध्ये आपण इथे पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रमोद पावशे गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. नवीन खेळाडू ओमकार पाटील इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. 4 षटकाचा सामना विनर हा सामना खेळवला जातोय. खरं तर सुपर 12 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला टीम कुडावे आणि या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये जरूर दाखल होईल. क्या बात आहे, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता प्रमोद पावशे याच्या माध्यमातून हा चेंडू टाकला जातोय. तर आपण पाहतो खरं तर कैलासवासी रणजित दादा यांच्या स्मरणार्थ आदरणीय सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं खरं तर ट्रॉफी आम्हाला इथे पुरस्कृत केली, त्याबद्दल त्यांचा आम्ही सतत आभार व्यक्त करतो. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रमोद पावशे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकण्यात येत आहेत. इथे फलंदाजाला बीट केलं जात आहे, लगातार चेंडू डॉट फेकले जात आहेत. फलंदाज आपण पाहू शकाल मयूर म्हात्रे हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी प्रमोद पावशे याची कमबॅक करून दिले. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या वाबंजे टीमच्या आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय या मॅचमध्ये संग्राम 11 नेतल्या संघाने. मागील मॅच पाहिली 6 बॉल 5 धावा करू दिल्या नाही ते म्हणजे साहिल दरेने.
बॅटिंगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये देखील चांगला बोलबाला राहिला साहिल दरेचा. त्याच्या खरं तर आपण पाहतो कामगिरीमुळे सामना मात्र जरूर टीम संग्राम 11 नितलज संघाने जिंकला आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 21 धाबा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 17 धाबा आल्या आणि तिथून मात्र प्रमोद पावशेने मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय संग्राम 11 नितलज संघाला. आज स्पर्धेची दुसरी रजनी. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 7 दिवसाची ही शृंखला आणि चिंदरण गावामध्ये ही खरं तर मानाची आणि सन्मानाची नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंदर यांच्या माध्यमातून आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केले ते लॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू वाईडिश लॉंगॉनला. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 22 धावा धावा फलकावरती लागले. 2 षटकाच्या अखेरीस संग्राम 11 श्री मलंग वाबजे संघाच्या. चला स्पीडअप करा. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 22 धावा धावा फलकावरती एक बाद अशी अवस्था आपण पाहतो श्री मलंग वाबंजे या टीमची. टॉस जिंकला होता संग्राम 11 नितलज संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं वाबंजे टीमला. 2 षटकाच्या अखेरीस 22 धावा धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि त्यानंतर मात्र प्रमोद पावशेने पूर्णपणे कमबॅक करून दिला. या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. आता तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वप्नील गायकवाड. मागील मॅचमध्ये चांगली साथ दिली होती खरं तर साहिल दरेला. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला. आता तोच खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची कामगिरी आपण पाहतो. स्वप्नील गायकवाड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे पहा वाईडिश लॉंगॉपला टॅप करायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नकार दिलाय. रनआउटची संधी उपलब्ध झाली आणि तिथे मात्र पंचाने एफएल पेटरली आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये खरं तर फलंदाज सेफ असं काही सांगत असताना धावा या चेंडूवर मिळत आहेत त्या म्हणजे 1. पहिल्या चेंडूवरती आपण एक धाव पाहतो. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 23 धावा धाव फलकावरती लागलेत. चांगली सुरुवात करून दिली होती वाबंजे टीमला. खरं तर मयूर म्हात्रेने अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. मोठे फटके मारण्यासाठी मयूर सक्षम असलेला खेळाडू इथून मात्र आता दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वाबंजे टीमला वंचित ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रमोदने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून स्वप्नील गायकवाड त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना तिक्कट मारा इकॉनॉमिकल स्पेल हतलत असताना आपण पाहतो. राऊंड द विकेट. हा चेंडू चांगला होता. पिच झाल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न. अगदी फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क नाही. ओमकार पाटील हा चेंडू समजला नाही. चेंडू टप्पा खाल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या डायरेक्टली हातामध्ये जातोय. निर्धाव बॉल. आता मात्र पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशर बॅटिंग करत असताना वाबंजे टीमवर क्रिएट केला जातोय. विनर हा सामना जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये दाखल होईल. आजच्या रात्रीमध्ये खरं तर पहिला संघ जो मिळाला आपल्याला सुपर 12 मध्ये कुडाबे संघाने खरं तर बाजी मारत सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ मिळाला. डान्सिंग नाव द विकेट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. दिशा दिले. स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये एक धाव जरूर येते. ओमकार पाटील च्या माध्यमातून ही धाव 1 काढली जाते. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 24 धावा धाव फलकावरती. 24 धावा झालेत. इथून मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. जलद गतीने धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल. कारण संग्राम 11 नितलज संघ देखील चांगले बॅटिंग करण्यासाठी जाणतो. त्यामुळे इथून मात्र 40-45 धावा करणं तेवढंच अनावश्यक राहील टीम श्री मलंग वाबंजे संघासाठी. मयूर आता स्ट्राईकला नाही. मयूरवर बऱ्याचशा आशा पल्लवित असतील. मोठे फटके मारण्यासाठी एक सक्षम असलेला हा खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग राहील हे देखील पाहणं गरजेचं. इथे मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण. कमालीची फिल्डिंग राहिले. प्रतीकच्या माध्यमातून वाईडिश लॉंगॉनला धावा वाचवल्या जात आहे टीमसाठी. मयूरने चांगला चेंडू पिक केला होता. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु प्रतीक तिथे होता फिल्डिंगसाठी वाईडिश लॉंगॉनला
आणि तिथे मात्र धावा वाचवल्या जात आहेत. एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या पुढे टोटल 25, 25 धावा धावा फलकावरती. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन लेट कट पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे असं काही सांगत असताना मयूर आपण इथे पाहतो. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे टोटल 26, 26 धावा. अगदी संत गतीने धाव फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग एन्जॉय केलं होतं बॅटिंगला खरं तर टीम वावनच्या टीमने आणि 17 धावा खर्च केल्या होत्या. 17 धावा मिळवल्या होत्या खरं तर वावनच्या टीमने. इथे देखील तेच तर शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं तिसऱ्या षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकाच्या करीस बॅटिंग करत असताना श्री मलंग वावनच्या संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 26, 26 धाब्यांवरती. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. संग्राम जय हनुमान इथलंच. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करावी. पहिल्या सत्रासाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे आणि 3 षटकं मात्र तुम्ही परफेक्टली त्यावेळेस पूर्ण केलेली आहेत. यस 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा श्री मलंग वावनच्या संघ जाऊन पोहोचलाय 26 धाब्यांवरती. 1 बाद अशी अवस्था आपण बघतो. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे अगदी जलद गतीने धावा येतील याचा प्रयत्न मात्र 2 फलंदाजांना करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये मंगेश 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय संग्राम 11 निथलस टीमनं. मागील मॅचचा हिरो साहिल दरे. साहिल दरेवर काउंटर अटॅक केला जातोय. पहिल्या चेंडूवर इथे स्टंपला बॅट लागले. पहा चौकार जरूर ठोकला होता परंतु हिट विकेट. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2. इथून बॅट्समॅन आउट होईल ओमकार पाटील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी फटका पल्लो स्कूप. ज्या प्रकारे वीरेंद्र सेहवाग ज्या स्टाईलने फटका सजवायचा त्या प्रकारे फटका सजवला परंतु हिट विकेट. ओमकार पाटीलला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅटिंग अतिशय दमदार पाहायला मिळाले. ओमकारने चौकार जरूर ठोकला होता परंतु तिथे मात्र हिट विकेट आणि फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आस्त्र्याला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तेजस मुकादम आता बॅटिंगसाठी सज्ज झालाय. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या स्थिर. टोटल 26 धावा धाव फलकावरती. 19 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तर चौथं षटक अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज साहिल दरे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवता. इथे देखील ऑनसाइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तर आपण पाहू शकाल रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाचे दोन्ही मातब्बर दोन्ही खेळाडू राकेश पाडेकर आणि ओमकार पाटील आजपासून खरं तर अयोध्येला रवाना होत आहेत. त्यांच्या खरं तर हॅपी जर्नी म्हणून आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. चांगला प्रवास व्हावो असे मात्र ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू. राकेश पाडेकर आणि ओमकार पाटील खरं तर आजपासून अयोध्येला त्यांची जर्नी असेल. तर गोलंदाज तयार. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहे तिथे. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. मिस फिल्डिंग इथं पाहायला मिळाली. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना श्री मलंग वावनची टीम इथं घेताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा जरूर खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 29 धावा धाव फलकावरती लागलेत. खेळाची सुरुवात अतिशय दमदार राहिली होती. पॉवर प्ले मध्ये 17 धावा खतर मिळवल्या होत्या. त्यानंतर मात्र संग्राम 11 निथलस संघाने जरूर कमबॅक दिलाय. मागील मॅचचा हिरो साहिल दरे इन ऍक्शन मध्ये आपण पाहिला. मागील मॅच मध्ये खरं इम्पॉर्टंट इनिंग ज्या खेळाडूने केली तो म्हणजे साहिल दरे आणि 6 चेंडूमध्ये 5 धावा ज्या खेळाडूने वाचवल्या तो म्हणजे साहिल दरे आपण आता
गोलंदाजीसाठी पाहतोय. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्पेल रिझन मध्ये खेळाडू आहेत. एकदा पूर्ण कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. फेकी चांगली राहिली आणि तिथून मात्र पंचाचा इशारा येतोय. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ असा निर्णय पंचाचा येतोय. म्हणजे 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 31 31 धाबा. 30 धाब्यांचा पल्ला जरूर पाडला येते. म्हणजे थर्ड अंपायर रनआउट ना. येस, रनआउटसाठी चेक केलं जाईल. पहा फिल्डिंग कडून रिव्ह्यू आलाय. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे जरूर इथे चेक करतोय. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. ऑफिशियल पंच आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये तर चांगली साथ आम्हाला लाभली. नोट आउट हवे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे. प्रशांत फडके सर आपल्याला पाहायला मिळाले. सुनील तांडेल सर देखील आपण पाहायला मिळाले आणि हिरामनजी भोसले सर आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. चांगलं योगदान राहिलं. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून चांगला कॅमेरा वर्क आणि चांगली क्लॅरिटी क्वालिटी हे देखील चांगलं पाहायला मिळाली. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणता संपर्क नाहीये. हा बॉल देखील डॉट चेंडू फेकला जातोय. शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज डॉट केला जातोय मयूर म्हात्रे. आता उर्वरित काही चेंडू शिल्लक. एक चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू साहिल दरे यांचा टार्गेट सेट करणारा हा चेंडू टाकला जाईल. राऊंड द विकेट अलॉंग द कार्पेटच्या साईडने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे थोडासा फंबल आणि त्यामुळे इथे मात्र 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धाबा टीम श्री मलंग बाबांचे संघ 33 धावा फलकावरती 2 बाद आणि 34 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते संग्राम 11 संघासमोर. तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी खरं तर बहुमूल्य योगदान दिलं म्हणजेच सचिन पाटील आणि दत्ता शेठ आरिवळे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी प्राप्त झाले. त्यांचा मी सतत आभार व्यक्त करतो. आमदार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक रामदरे यांचा सन्मान केला जाईल. रोदा शेठ आपण त्यांचा सन्मानित करू. दत्ता शेठ आरिवले आणि सचिन पाटील यांच्या वतीने सचिन शेठ इथे आपल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने इथे 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य स्पर्धेला त्यांचा आभार. रामदरे नितलस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्यांचा सन्मानित केला जाईल. नितलस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि आम्हा दोघांचेही खास करून रोदास पाटील आणि माझे आमचे वर्गमित्र रामधरे यांचा येतोची सन्मान साईराज एंटरप्राइजेसचे ओनर्स रोदास शेठ पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे. त्यांच्या समवेत आपण राकेश पाडेकर यांना पाहतो. तर हिरामन भोसले सर यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील आपले विशेष सन्मान केला जाईल. आजच्या रात्रीमध्ये अगदी चांगली पंचांची भूमिका आपण हिरामनजी भोसले सर यांची पाहिली आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो तर हिरामन भोसले यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. हिरामन भोसले आमचे उत्कृष्ट पंच आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. नरेश सोनवणे साहेब माजी उपसरपंच, शंकर शेठ देशकर माजी उपसरपंच आणि रोहिदास शेठ पाटील यांच्या वतीने आपला सन्मान इथे केला जात आहे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो
चला चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. संग्राम 11 नितलस. हेलो 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 चेक चेक हेलो. तो मंगेश आने वाली 24 गेंदे और 34 रनों की जरूरत बैटिंग करते हुए नजर आएगी संग्राम 11 नितलस. टॉस जीता था टीम संग्राम 11 नितलस ने टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय और बैटिंग को इनवाइट किया था. बैटिंग करते श्री मलंग वाबंजे टीम ने पहले इनिंग के समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 33 और 34 रनों का लक्ष्य रखा है संग्राम 11 नितलस के सामने. तर तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आजच्या रात्रीमधली शेवटची मॅच सुपर 12 साठी कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल? एका साईडला संघ पाहता संग्राम 11 नितलस आणि त्याला फाईट करत असताना श्रीमलंग वाबंजे पहिला पूर्वार्ध पहिला जिथे बॅटिंग केली श्रीमलंग वाबंजे टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल डबल 33 धावा जमा केला आणि सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष प्रवास करायचा संग्राम 11 नितलस टीम समोर चला. प्रवास आहे. वावंजे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. बघा संग्राम 11 रेडी राहायचे तुम्ही फलंदाजांनी. येणारे 24 बॉल आणि आता गरज मॅच मध्ये 34 धावेचा प्रभात. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 24 तारखेला तुम्हाला खरं तर या स्पर्धेमध्ये दशरथ पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि खास तर आपण पाहिले तर अशोक कुंभारकर यांची ख्वाहिश होती की आपल्या स्पर्धेमध्ये दशरथ पाटील सरला आपण घेऊन यायचा आणि ते 88 मांडला आणि त्याच्या 88ला मान दिला आणि 24 तारखेला तुम्हाला दशरथ पाटील सर यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. तर यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. सलामीची जोडी फलंदाज राहुल काट्यानं प्रतीक सांगडे. गेम ऑन. पहिला बॉल हलक्यात पुश केला ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. पहिल्या बॉलवरती सिंगलला प्राधान्य वैयक्तिक संघाचा अकाउंट फलंदाज प्रतीक सांगडेनं ओपन केला. लक्ष आपण पाहिलं लवेश दिगे सर तर 24 बॉल मध्ये 34 धावेचा प्रवास राहुल काटे ला शेवटपर्यंत खेल करावा लागेल. काय म्हणशील? यस पहले गेंद पर 1 रन जरूर मिला. अकाउंट ओपन किया प्रतीक मैदान के अंदर बैटिंग करते हुए और सलामीवीर बैट्समैन राहुल काटे ये ओपनिंग पेयर मैदान के अंदर. अब आने वाली 23 गेंदे 33 रनों की जरूरत यहाँ पे बैटिंग करते हुए संग्राम 11 नितलस टीम के लिए. राउंड द विकेट ऑन साइड पे खेलने का प्रयास स्ट्रेट डाउन द ग्राउंड ऑन द राइज खेलने का प्रयास था. जोखिम भरा रन और 1 रन जरूर मिलेगा. 1 रन की मदद से रन संख्या कुल मिलकर 2 रन पे. 2 धावा फलकावरती आहेत. दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक सिंगलनं अकाउंट ओपन केला आणि संघ 2 या आकड्यावरती. 24 बॉल मध्ये 34 धाब्यांचं लक्ष मोठं नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य. पहिला षटक महत्वाचा हा तो षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता तेजस मुकादम जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. थोडासा स्लोवर बॉल होता. चेंडूचा लाईन मेरिट पाहिलं ब्लॅक स्क्रीन समोर फटका एक्झिक्यूट केला आणि इथे हा चौकार आलाय. यस जबरदस्त बैट्समैन प्रतीक सांगड़े के बल्ले से निकलता हुआ चौका. 4 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 6 रन. तर प्रतीकच्या बॅटमधून चौकार आला. 4 धाब्यानं संघाची धावा संख्या पाहिली संघ 6 या आकड्यावरती. पहिला P1 षटक आहे. तेवढीच चांगली फलंदाजी प्रतीक सांगडे आपल्या टीमसाठी करता. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटसाठी प्रयत्न विकेटसाठी झाले रसाबा लगे श्रीमलंग वाबंजे टीमला आणि त्याच्यासाठी वापर केला पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तेजस मुकादमला आपण पाहतोय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा प्रतीक सांगडे हा फलंदाज. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न भाटची नरेश फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना सध्या संग्राम 11 नितलस टीमला फलंदाज प्रतीक सांगडे मैदानातून बाहेर.
हल्की सी एज लगी और विकेट कीपर के दस्तरों में गेंद जाती हुई विकेट का पतन। पहला विकेट यहाँ पे मिलता हुआ टीम श्री मलंग वाबंज टीम को। पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला। प्रतीक सांगड्या पहिला धक्का संग्राम 11 नितलस टीमला मॅच इम्पॉर्टंट आहे। इथून जर सामना जिंकला तर सुपर 12 साठी संघ दाखल होईल, त्याच्यामुळे मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल। मागील बॉलवरती चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर लगेच त्याचं उत्तर दिलं गोलंदाज तेजस मुकादमला, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस टीमला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल काटे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। गोलंदाज या पुन्हा एकदा तेजस मुकादम। पहिलं षटक कसं फेकाव्याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये। इस बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास था बल्लेबाज अतुल काटे का और डॉट बॉल की समाप्ति यहाँ पे। पहला ओवर लेके तेजस मुकदम अच्छी गेंदबाजी करते हुए रन बचाने हुए यहाँ पे गेंदबाज तेजस मुकदम को पहले ओवर लेके आए मैदान के अंदर। टोटल रन संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। तृतीय निर्धाव चेंडू आला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 6 या आकड्यावरती। 24 बॉल मध्ये 34 धावेचं लक्ष्य पार करायचं होता आणि तो लक्ष्य पार करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी केली। टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये श्रीमलंग वाबंज टीम देतो। पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला गोलंदाज तेजस मुकादमनं। आता समीकरण पाहिलं ना, येणारे 18 बॉल आणि 18 मध्ये करायच्या त्या मात्र 28 धावा। चला थोडा स्पीडअप करा, लक्ष द्या वाबंज टीम। वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल। टाइम देखील अलर्ट आहे। अतिरिक्त टाइम तुम्ही जर खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर घेऊन खेळावा लागेल, याच्याकडे लक्ष द्या। यस मंगेश, पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये 17 धावा जरूर मिळवल्या होत्या बॅट्समिंग करत असताना मयूर म्हात्रेने। तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली होती आणि तिथून मात्र संघ कमबॅक केला। ते संग्राम 11 नितलस संघाने चांगली गोलंदाजी केली आणि तिथून मात्र मॅचने यू टर्न घेतला। आता एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा आपण पाहतो। बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 6 धावा येता। आता येणारे चेंडू असतील 18 आणि 28 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघ। आता वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत रानडे। यावेळी यॉर्कर पद्धत चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, कॉलिंग करा, विकेटचं पतन। धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज अतुल काटे गोल्डन डकचा शिकारून माघारी परततोय। नक्कीच विचार केला लवेश, तर अशा चुका केलेल्या मॅचमध्ये तर मॅच पासून नक्कीच दूर जाईल संग्राम 11 नितलस संघ। कारण की विकेट वाचून आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल। जर तुम्ही अशा विकेटचं गमावल्या तर मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल श्रीमलंग वाबंज टीम। यस जरूर, येणारे 17 चेंडू 28 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये। सेन्सिबल क्रिकेट जेवढं मंगेश खेळाल तेवढं खरं तर संग्राम 11 नितलस संघासाठी चांगलं राहील। कारण येणारे 17 चेंडू 28 धावा, प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तरी सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत चेस करू शकतात संग्राम 11 नितलस संघ। जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये म्हणजेच अंतिम रात्रीमध्ये खेळण्याची जरूर संधी प्राप्त होईल। इथून जो संघ जिंकेल त्या संघाला। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संकेत रानडे मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आले। पहिलं षटक आपण पाहतो आणि संघाचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना इथे मात्र ओव्हर पिच चेंडू पिच झाल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळाला। प्लेड अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये। धावा इथून वाचवले जात आहेत। चांगली गोलंदाजी श्रीमलंग वाबंजे संघाचा संकेत रानडे इथून चांगली गोलंदाजी करतोय। इथे गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू खेळून काढला। एक धाव जरूर मिळते एका धावेच्या मदतीने। धाव फलक पुढे टोटल धावा फलकावरती 7 धावा फलकावरती लागलेत। अगदी सामना मंगेश सर शेवटपर्यंत जाईल यामध्ये तील मात्र शंका नाही। दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही मातब्बर संघ, जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल। आजच्या दिवसामध्ये कुडावे संघाने
खरं तर परास्त केलं यजमान टीम रोशन साई स्पोर्ट चिंद्र संघाला आणि सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ मिळाला. ऑफ स्टिकला जाऊन शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कोणता संपर्क नाही. चेंडू पिच झाल्यानंतर सरळ यष्टीच्या अगदी वरून अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू फेकला जातोय. जसजसे इथून डॉट चेंडू मंगेशर फेकले जातील ना तसं पूर्णपणे प्रेशर इथे क्रिएट केलं जाईल फलंदाज संग्राम 11 नेतला संघासमोर. आता 14 बॉल 27 धाबेची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावर. संकेत रानडे मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील खूप टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर जुळला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर मिळते. बॅकअप चांगला राहिला. चेंडू टप्पा खाल्यानंतर अगदी उसळी घेणारा पाहायला मिळाला होता, त्यामुळे यष्टी रक्षकाला तो चेंडू समजला नाही. त्यामुळे एक धाव जरूर येते. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 8 धाबा फलकावरती. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जात आहे बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतल्या संघाला. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये चेंडू खेळून काढलाय. अगदी अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. एक धाव जरूर मिळेल आणि अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या करीस टोटल धाव फलकावर धाबा. बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतला संघ जाऊन पोहोचतोय एकेरी अंकामध्ये. टोटल 9 धाबा 2 बाद अशी अवस्था सध्याच्या स्थितीमध्ये संग्राम 11 नेतला संघाची. आता येणारे चेंडू 12 आणि धाव संख्येची गरज असेल म्हणजेच 12.50 ची सरासरीतून गाठायचे. ती म्हणजे संग्राम 11 नेतला संघाला 25 धाबेची गरज. तर चला फास्ट केला. येणारे 12 बॉल गरज मॅच मध्ये 25 धाब्यांची. 12 बॉल मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारली श्रीमलंग वाबनजे टीमला, जिथे थोडासा प्रेशर निर्माण केला. बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतला संघावरती 2 विकेट गमावल्यात. प्रतीक सांगडे आणि अतुल काटे मैदानातून बाहेर झाला. मात्र राहुल काटे अद्याप केलपट्टीवरती आहे, ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसताय संग्राम 11 नेतला संघांना. शेवटपर्यंत चांगला खेळ साकारावा लागेल राहुल काटेला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज, तिसरा गोलंदाज अक्षय खैरे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. येणारे 12 बॉल 25 धाब्यांची गरज. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून सामना जिंकला तर तो संघ सुपर 12 साठी दाखल होईल. मात्र कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 12 साठी दाखल होईल? पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फील्डला पकडला चेल. संपला फलंदाज राहुल काटेचा खेळ. धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतला टीमला. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाज राहुल काटे. महत्वाची विकेट मैदानातून बाहेर झाला. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल दरे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचची खेळी आता या मॅच मध्ये त्याच खेळीची पुनरावृत्ती करावी लागेल, जिथे संघ थोडासा अडचणीखाली आलाय. मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केलाय श्रीमलंग वाबनजे टीमला आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये साहिल दरेला. तेवढीच चांगली गोलंदाजी अक्षय खैरेची पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावरती भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी. मागील 2 षटकामध्ये पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवला अक्षय खैरेनं. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल डॉट फेकला. प्रेशर टाकला सध्या संग्राम 11 नेतला संघावरती. येणारे 10 बॉल 25 धाब्यांची गरज आहे, त्याच्यामुळे डॉट चेंडू मॅच मध्ये कर्तन करण्यात येईल. पदतालिकेचा वापर, चाणक्यरित्या गोलंदाजी. यष्टीरक्षकाला बीट करत असताना चेंडू लॉंग लेगला. पंचांचा इशारा की वाईट. नशिबाचा 5 पंजा मिळालाय बॅटिंग करत असताना संग्राम 11 नेतला टीमला. 5 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. 34 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 10 बॉल आणि 10 मध्ये करायचे 20 धाबा.
10 बॉल 20चं समीकरण, नशिबाची साथ, लक फॅक्टर. यस, गोलंदाजावरती आक्षेप घेतले ऑन स्क्रीनवरती आमचे आयोजक करते राम पाटील यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. येणारे 10 बॉल आणि गरज मॅच मध्ये 20 धावांची. मॅच इम्पॉर्टंट आहे. लक फॅक्टर सध्या बॅटिंग करत असणारा संग्राम 11 इथल्या टीमसाठी. पद्धत आली खेळाचा वापर, फटक्यात चांगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाब्यानं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. समीकरण बदललं. येणारे 9 बॉल आणि गरज मॅच मध्ये 19 धावांची. या 3 बॉल मध्ये किमान एकतरी मोठा फटका हवा आहे बॅटिंग करत असणारा संग्राम 11 नितलस टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय खरेला आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी साकत असताना मॅच मध्ये श्रीमलंग वाबंजे टीमसाठी फिल्डिंगची विरचना चेंज केल्या, विकेटसाठी सातत्यानं जाळे रचल्या, तो मात्र श्रीमलंग वाबंजे टीमला. येणारे बॉल 9 आणि 9 मध्ये करायचे 19. आडव्या बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय, लेंथ लाईन चांगली, अगदी चांगली गोलंदाजी आपण अक्षय खैरेची पाहतोय. अजून एक डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू सातत्यानं प्रेशर पूर्णपणे क्रिएट करतोय. समीकरण बदललं. येणारे 8 बॉल आणि 19 धावांची गरज. आत्मविश्वासानं खेळ साकारतोय, आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय खैरे. मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है, पंखों से कूच नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्मविश्वासाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला ऑफसाईडला, फटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि चित्याच्या चपलाईनं इथे 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाची, ती जोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 इथला संघ करतोय. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. समीकरण येणारे बॉल शिल्लक राहिले ते मात्र 7 बॉल आणि गरज 17 धाब्यांची. 7 बॉल 17चं समीकरण, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज अक्षय खैरे, समोर फलंदाज पहिलं स्ट्राइक एंड वरती दिनेश पावशे फलंदाज. 7 मध्ये 17. प्रहार केला, फटका सुपर, सुपर सेव ऊपर डुपर टोकला फलंदाज दिनेश पावशेना षटकार. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतं, हाय हॉटेज सामना तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतं. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच. एका साईडला श्रीमलंग वाबंजानं त्याला फाईट करतोय संग्राम 11 इथला संघ. षटकारानं 6 धाबाला 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल 11 धाब्यांची गरज. चला आपण नवीन बॉल चॉईस करा आणि विनंती असेल वामनचे टीम आपण देखील आता क्षेत्रशः सजून घ्या. चला वाबंजे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. श्रीमलंग स्पोर्ट्स वाबंजे. तर येणारे 6 बॉल 11 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्डचा वापर श्रीमलंग वाबंजे टीमने केला. गोलंदाज विनीत पाटील ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती ना ठाम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटीलला करावी लागेल. 6 मध्ये 11 धाबा रिप्लेस करायच्या आहेत. कशा रीतीने गोलंदाजी साकारेल. चला स्पीडअप करा, फास्ट करा, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. समर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती साहिल दरे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरा. अगदी चांगली फलंदाजी गोलंदाजी मागील मॅच मध्ये आपण साहिल दरेचे पाहिलं आणि नॉन स्ट्राइक वरती फलंदाज दिनेश पावशी जोडी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनीत पाटील. येणारे 6 बॉल 11 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार.
पहिला बॉल हेलिकॉप्टर अटॅक केला ऑफसाईडला पटकाला जवाब अगदी बाटच्या रडार मध्ये एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप फलंदाज साहिल दरेच्या पाठमधून हा दमदार चौकार. आणि 5 मध्ये करायच्या त्या मात्र 7 धाबा. चला पास केला. संकेत लक्ष द्या, भरपूर उशीर करता आपण, भरपूर वेळ खर्च करता अंपायर्स. आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये ऑन करा संगणकाला. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. बाबांचं टीम का आपण उशीर करता. मॅच इम्पॉर्टंट आम्हालाही ठाऊक आहे, मात्र वेळेनुसार आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन की लगेच आपण क्षेत्ररक्षक देखील सजून घ्या. येणारे 5 बॉल गरज 7 धाब्यांची. विकेटची गरज मॅचमध्ये श्रीमलंग वावंजे टीमसाठी. डॉट चेंडू महत्वाचे राहतील वावंजे टीमसाठी. तो कारनामा जर केला ना तरच आज सामना जिंकू शकतो श्रीमलंग वावंजे टीम. येणारे 5 बॉल 7 धाब्यांची गरज. समोर विस्फोटक खेळाडू साहिल दरेला ऑन स्ट्राईक वरती पाहता भरपूर चांगला खेळ साहिल दरेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज तया पुन्हा एकदा विनीत पाटील. चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर श्रीमलंग वावंजे टीमने केलाय. फुलटॉस बॉल दिशा दिली लॉंग लेगला केल्या क्षेत्ररक्षक आहे. शॉट मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक धाव महत्वाची. त्याच्यासाठी संघर्ष, त्याच्यासाठी घाम घालतोय. बॅटिंग करत असताना सध्या संग्राम 11 नीतला संघ 2 धाब्याने संघ पुढे सरसवला. संघ जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक 4 मध्ये करायच्या त्या मात्र 5 धाबा. 4 बॉल 5 समीकरण. समोर साहिल दरे. विकेटची गरज श्रीमलंग वावंजे टीमला. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला अलाउन द कार्पेट. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियता आणि इथे मात्र यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज सेफ पॉपिंग स्क्रीज वरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. ऑफिशियल आमचे रामपाडी सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते, ज्यांच्या माध्यमातून पारिवृत्ती आणि योग्य तो निर्णय नक्कीच त्याच्यानंतर सुनील तांडे सर बेलवली यांच्या माध्यमातून पाहनिवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. यस नॉट आउट. या बॉलवरती दाबायला 2. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3 मध्ये करायचे. आता 3 धाबा. 3 बॉल 3चं समीकरण. मागे 2 बॉलवरती आपण डबल पाहिला जिथे 6 मध्ये तब्बल 9 धाब्यांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये माफ करा 6 मध्ये 11 धाब्यांची गरज होती. अशा स्थितीमध्ये भरपूर चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना फलंदाज तुम्ही पाहता साहिल दरे. येणारे 3 बॉल 3 धाब्यांची गरज. चला पास केला. प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे यस इरफान शेख यांच्याकडून कॅश प्राइज. हो इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतं. आता येणारे 2 बॉल 3 धाब्यांची गरज. जिद्द चिकाडीनं खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुपर 12 साठी लढत आहे. कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 12 साठी दाखल होईल. प्रत्येक डॉट साठी इरफान शेख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1 डॉट बॉल आलाय. येणारे 2 बॉल 3 धाब्यांची गरज. समोर साहिल दर्या ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी साकारली मात्र अंतिम क्षणाला कशा रीतीने खेळ साकारला जाईल. 6 मध्ये 11 धाब्यांची गरज होती. अशा स्थितीमध्ये सामना येऊन राहिला. येणारे 2 बॉल 3 प्रहार केलाय. सामना फिनिश. विनिंग फटका. अभिनंदन टीम संग्राम 11 नितलस. आजच्या रात्रीमध्ये सुपर 12 साठी हा दुसरा संघ दाखल होता. पहिला संघ पाहिला तो मात्र कुडाबे संघ सुपर 12 साठी दाखल झाला आणि दुसरा संघ संग्राम 11 नितलस टीम. हार्ड लक श्रीमलंग वाबंज टीम.
आपण देखील भरपूर चांगला खेळ केला. आपल्याला देखील पुढच्या वाटचासाठी आम्ही शुभेच्छा देतो. थँक्स मंगेश. आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीतली अंतिम लढत होती. एका बाजूला जे संग्राम 11 जानमान नितलस आणि श्रीमळंग स्पोर्ट्स बाबन या लढतीमध्ये संग्राम 11 जानमान नितलस क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. सुपर 12 मध्ये दाखल झालं. मनपूर्वक आपलं आम्ही अभिनंदन करतो आणि बाबनजे क्रिकेट संघाचं मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर साहिल दरे. साहिल याच्या बघा इमिजिएटली हा साहिल वेल नाही आपल्याकडे आता. या राहुल काठे मनपूर्वक अभिनंदन संघाचं. चला या राहुल काठे याचे राहुल हा साहिलने याचे साहिल सामनावीर आहे आणि राहुल मात्र फायनलच्या दिवशी तुम्हाला जी वेळ दिली जाईल त्या वेळेस तुम्हाला यावं लागेल. साहिल याचे साहिल या इमिजिएटली साहिल. चला नरेश सोनवणे साहेब, शंकर शेठ देशेकर आणि गणपत शेठ कडून माजी सरपंच या. साहिलला सामनावीर किताबाने साहिलचा इथे गौरव केला जाईल. रामदरे यांचे सुपुत्र साहिल अभिनंदन. चला लाईट थोडी ऑन करा. विद्युत मनोरे प्रज्वलित करा. लाईट ऑन करायची आहे. तर साहिलला सामनावीर